आत्ता माझं दूध वगैरे सर्व काढून वगैरे झालं आहे माझं सकाळचं काम. आज काय सकाळी उठायलाच नाही झालं कारण आज बेकार थंडी होती. बेकार म्हणजे आत्तापर्यंत थंडी पडली आहे ना, म्हणजे चालू झाल्यापासून काल सगळ्यात कमी टेम्परेचर होतं. काल किती होतं माहिती आहे? रात्री 13. एवढी बेकार थंडी लागत होती ना, त्याच्यामुळे सकाळी 6 वाजता उठलो तेव्हा 14 डिग्री होती. म्हणजे विचार करा किती होती. तर आता बघू, आता वरती जायचं आहे परत बागेमध्ये. तर जातो आता. इकडचं काम काय झालं आहे, जरा ती छोटी पोरं आहेत त्यांना थोडं गवत टाकतो आणि जातो. चला. या आता चल. हाय बघा केवढी मारते पण. कोणाला आहे त्या? तर काय आज मी वरती नाही गेलो, कंटाळा आला म्हणून. आता म्हशी आल्यात माझ्या, म्हशीला बांधतो, ओरडतात. तर आता मी आलो म्हशी शोधायला. म्हशी आल्या नाहीत, 2च आल्यात दुधाच्या, आणि 2 आल्या नव्हत्या दुपारी, कारण दुपारी मी 2:30 वाजता बांधल्या होत्या त्यांना. तर त्या शोधायला आलो आहे. आणि त्या दिवशी बोललो ना ते 2 बंधारे बांधलेत म्हणून, तो वरचा तो बंधारा आहे खूप मोठा आहे, त्याच्यामध्ये खूप पाणी साचलं आहे. तुम्हाला दाखवतो थांबा, मी तिकडेच आहे आता. म्हशी शोधायला आलेलो, म्हटलं तो बंधारा पण बघून जाऊया. तो दाखवतो. हा खूप मोठा आहे, याच्यामध्ये खूप पाणी साचलं आहे. आणि इकडे ना आमची पहिली कोंड होती, आयनाची कोंड. ती मेमध्ये वगैरे पण कधी आटायची नाही ती, म्हणजे आता पूर्ण बुजून गेली आहे. तर दाखवतो तुम्हाला तिकडे पाणी किती साचलं आहे ते. तंबा पाणी तर इकडे एवढं बाहेरपर्यंत येऊन साचलं आहे. म्हशीना आलोत गे, म्हशीना आलोत. तिथे ना दिसतो ना कट्टा, तिकडे कॉन्क्रीटचं हे पण आहे बंधारा, तो दिसतच नाही. पूर्ण खाली गेला, म्हणजे किती पाणी असेल विचार करा. बघितलं, त्याच्यापेक्षा हा डबल आहे. त्याच्यामध्ये एवढं पाणी नाही साचलं, पण हाची हाईट पण अशी उंच आहे आणि मजबूत आहे. याच्यामध्ये खूप पाणी साचलं आहे आता. तर त्या साईडला जाऊन बघतो कुठे आहेत काय. ते गोट्याजवळ आलेल्या पण असतील म्हशी, काय सांगू शकत नाही. तर जातो. तर आमच्या म्हशी ना बाकीच्या त्या आल्याच नाहीत, 2 ते 3 दिवस झाले. शोधतोय नुसतं त्यांना. तर आता माळावर परत एकदा मी जाऊन बघून आलो, तिकडे पण नाहीत. आता पप्पांचा फोन आलेला मला की तिकडे आहेत म्हणून. कुठे? आमचे जिकडे गणपती विसर्जन करतो ना तिकडे आहेत, त्या माळावर आहेत. तर आता जातो आणि त्यांना पहिला घेऊन येतो, कारण 2 दिवसापासून आल्याच नाहीत. ज्या दुधाच्या आहेत आणि अजून 2 आहेत नवीन रेड्या, त्या आहेत बांधलेल्या. बाकीच्या आल्याच नव्हत्या, छोटी वगैरे सगळी रेडका वगैरे आहेत ती. तर आत्ता जातो आणि त्यांना घेऊन येतो.
ही आहे आमची नदी. आम्ही इकडे खाली विसर्जन करतो. तिच्याकडे दिसते ना, त्याच्या बरोबर खाली तिकडे त्या बघा. बॅक साईडला गुरववाडी आहे, तर तिकडे गेलेल्या होत्या म्हशी. तर आत्ता त्यांना घेऊन जातो, कारण त्या दिवशी आल्या होत्या लवकर, मग मी व्हाळाच्या पलीकडे लावल्या होत्या. तर साला डायरेक्ट दुसरीकडेच निघून गेल्या. त्या परत रिटर्न आल्याच नाहीत. मला वाटलं ते रिटर्न येतील, पण त्या आल्या नाहीत. संध्याकाळी शोधायला गेलो, पण त्या भेटल्या नव्हत्या. तर आत्ता त्यांना ती घेऊन जातो घरी आणि बांधतो. आधी इकडून हकलून लावल्या की ते डायरेक्ट आता वरती वाडीतच जातील, कुठे थांबणार नाही, नॉनस्टॉप जातील ते आता. तर बघतो. आत्ता तर काय अजून 4:30 वाजलेत. नेतो आता त्याला वरती. या बघा, ए चंगू मंगू. बाकीच्या 6 बांधलेले आहेत आणि ह्या 9 सर्व मिळून. तर ह्या सर्वांना मी आता बांधलंय आणि ते दूध पण काढून झालंय. आता त्यांना पाणी घालतोय मी. आणि माझ्यासोबत आले बघा कोण आले. मॅक्स. हे कधी येत नाही गोट्याकडे, आज पहिल्यांदाच आले माझ्या मागून आणि बसले इकडे बाहेर. तर सगळी कामं आजची झालेत माझी. म्हशी आल्या नव्हत्या, त्या म्हशी आणून मी बांधल्यात. दूध पण काढून झालं आहे. पप्पा आता दूध घेऊन जातील डेअरीवरती. तर हा व्लॉग मी इकडेच संपवतो. तर नक्की सांगा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.